श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली कीर्ती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षैत्र वैशालिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळिक तिच्या हस्ते होत असे. तिची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करशी तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंकरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थनी स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामीसे बोले वचन. हे गृहस्थ कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी आले शेख नुराचे दर्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोणी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेख नुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खाना दिधला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. स्वामीचरणी धरुणी भाव औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आला अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यावर रुपये 10 सहस्र ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करता ती. परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविती जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लगेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदितिता. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 9मोऽध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.